तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीची आई गोडाऊनवर पडलेली असते. ती घड्याळ बघत बसलेली असते. सखीची आई म्हणते, मनस्विनी, आता तुझी वाईट वेळ जास्त दूर नाही आहे. ज्या दिवशी सखी माझ्यापर्यंत पोहोचेल त्या दिवशी माझी चांगली वेळ सुरू आणि तुझी वाईट वेळ सुरू होईल. मनस्विनीला आतून जाणवत असतं की सखी आपल्या जवळ येते, सखी आसपास कुठेतरी आहे. तर इथे सखी कान्हा मनस्विनी विलाचा ॲड्रेस काढून तिथे पोहोचत असतात. इथे सरकारला वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. सखी अशी अचानक गेली आहे कान्हाला घेऊन, म्हणजे तिचं काहीतरी चालू आहे. सरकार सखीच्या रूममध्ये येते. तिच्या बेडवर मनस्विनी विलाचा तो फोटो पडलेला बघते आणि सरकारला कळतं की सखी मनस्विनी विलाला गेली आहे. सरकार लगेच आपल्या माणसांना फोन लावते आणि तेजस्विनीला तिथून उचलायला लावते. तर इथे सखी कान्हा शटर उघडतात आणि समोरचं दृश्य बघून एकदम हादरतात. सखीला जाणवतं की इथे कोणीतरी होतं, आपलं कोणीतरी होतं. आता सखीला आतून कनेक्शन जाणवते, पण सखी तिच्या आईपर्यंत कशी पोहोचते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की गौतमने सखीपर्यंत तो मनस्विनी विलाचा फोटो पाठवलेला असतो. सखी तो फोटो बघते आणि मनात म्हणते, हा फोटो या ट्रेच्या मागे कुठून आला? हे काय आहे मनस्विनी विला? सखी विचार करत असते. गौतमला वाटतं की आता सखीपर्यंत हा फोटो दिलाय म्हणजे सखी या सगळ्याचा शोध नक्कीच घेईल. गौतमला पूर्ण खात्री असते. तर दुसऱ्या दिवशी मीनाक्षी परशू देवघरात पूजा करतात आणि परशू मीनाक्षीला विचारतो, तू डिव्होर्सचा विषय काढला पण तिने काहीच बोलली नाही? मीनाक्षी म्हणते, नाही ना, सखी काहीच बोलली नाही. माझा विश्वास बसत नाही आहे. ती असं कसं वागू शकते? ती तर म्हणाली होती की चॅलेंज जिंकली की लगेच डिवोर्स घेईल, पण मी काल तिला विषय काढल्यावर ती काहीच बोलली नाही. मला तर वाटतंय ना, ती ठरवून मुद्दाम काहीतरी करते. तिला कान्हाला आपल्या आयुष्यातून काढायचंच नाही आहे. मला भीती वाटते. आता आपण काय करायचं? परशू म्हणतो, ठीक आहे, ती स्वतःहून टाळते ना हा सगळा विषय, मग आता आपण ठरवून प्लॅनिंग करून तिचा आणि कान्हाचा डिवोर्स घडवायचा. तसंही कान्हासोबत खूप हिशोब चुकते करायचे. मला सखीचं सामान उचलायला लावलं होतं ना, आता बघ त्याला मी गाशा गुंडाळायला लावतो. मीनाक्षी म्हणते, तुमच्या डोक्यात काही सुरू आहे का? जे असेल ना ते मला आधी सांगत जा. परशू म्हणतो, आता सांगणार नाही, आज रात्री बघच. आज रात्री सखी स्वतःहून कान्हाला डिवोर्स देईलच. तर इथे कान्हा आपल्या कपाटामध्ये ते सगळे फोटोज लावतो, पूर्ण मॅप तयार करतो. कान्हा ते फोटो बघत असतो आणि मनात म्हणतो, चला, आपल्या कंपनीने या तेजस्विनीच्या कंपनीला टेक ओव्हर केले. तिच्या कंपनीतून 70 एम्प्लॉईजने राजीनामा दिला आहे. या सगळ्यामुळे मी माझ्या ध्येयाच्या जरा जवळ गेलो आहे. आता सरकारच्या खुर्चीचा एक एक पाय मी तोडून टाकणार आणि त्यासाठी फक्त एक डाव गरजेचा आहे. असा एक डाव की ज्यामुळे सरकार उद्ध्वस्त होईल. मला आता सरकारच्या कंपनीत घुसायचे, कंपनीत काम मिळवायचे. कान्हा विचार करत असतो आणि सखी तिथे येते. सखी विचारते, कान्हा काय करतोयस तू? कपाटात काय बघत होतास? कान्हा म्हणतो, काही नाही बघत होतो. माझे जुने बनियान आहे ना, मी त्यांना म्हणत होतो की रुसू नका, मी आता बेबी सरकारांचा नवरा आहे, त्यामुळे तुम्हाला आता मी घालणार नाही. स्टेटस मेंटेन करावं लागेल ना. आणि फक्त जुने बनियान नाही, माझ्या जुन्या चड्ड्या पण बोलत होत्या, त्यांना तर एवढी मोठी मोठी होल आहेत. सखी कानावर हात ठेवते आणि म्हणते, बास बास कान्हा, मला काही ऐकायचं नाही आहे. कान्हा म्हणतो, नका ऐकू, पण हा फोटो कसला आहे? कान्हा तो फोटो बघतो. कान्हा म्हणतो, मनस्विनी विला. मनस्विनी, तुमची कोणती मावशी आहे का? सखी म्हणते, नाही, मला मावशी वगैरे कोणी नाही आहे. कान्हा म्हणतो, मग गावाकडचा वाडा वगैरे? नाही, मोठ्या लोकांचा असं वाडा असं हे सगळं असतं ना, फार्म हाऊस वगैरे, म्हणून विचारलं. सखी म्हणते, नाही रे, पण आहे ना, मी हा बंगला कधी बघितला नसला तरी आतून कनेक्शन जाणवते. काही वस्तूंना कसं आपण स्पर्श जरी नाही केला तरी आतून वाटतं ना की आपलं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे, तसं झालं आहे. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो तुम्ही कुठे या फोटोच्या मागे लागला आहेत? अहो काही नाही आहे, हे सगळं विसरा तुम्ही, या सगळ्याला काही अर्थ नाही आहे. सखीलाही तसंच वाटतं. कान्हा विचारतो, सखी मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? सखी विचारते, हो, पण असं का विचारतोयस? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो चॅलेंज जिंकून घरी आलात आणि तुम्ही सेटल झाला आहेत ना? सखी म्हणते, सेटल का व्हायचं, माझंच घर आहे.
सखी उदास होऊन निघून जाते. कान्हा मनात म्हणतो, डिवोर्सचा विषय तुम्ही काढत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही विसरलायत ना, यामुळे मी माझ्या ध्येयाच्या अजून जवळ जाईन. माझं ध्येय मी साध्य करेन. तर इथे सखी फोटो घेऊन आपल्या रूमकडे जात असते आणि गौतम तिला दिसतो. गौतम म्हणतो, सखी हा फोटो कसला आहे तुझ्या हातात? सखी म्हणते, काय माहिती, जुना वाडा वगैरे काहीतरी बंगला वगैरे असेल. गौतम विचारतो, कुठे हा आणि तुला कसं काय सापडला? सखी म्हणते, नाही माहिती, पण जाऊ देत, या सगळ्यामध्ये काही तथ्य नसेल. गौतमला वाटतं की नाही, आपण सखीला जाणीव करून द्यायला पाहिजे की या बंगल्याचं तुझं काहीतरी आहे. गौतम सखीला म्हणतो, सखी अगं आपल्या आयुष्यामध्ये घडतं ना, त्या सगळ्यामागे काहीतरी कारण असतं. आता या फोटोचंच घे ना, हा फोटो तुझ्याजवळ आला आणि तो तुझ्याकडे आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी कारण आहे. सखी म्हणते, हो, पण मी कान्हाला विचारलं तर कान्हा म्हणाला की तुम्ही हा बंगला ओळखत नाही आहे तर द्या सोडून. मी पण सगळं सोडून दिलं. तेवढं तिथे सरकार येते. सरकार म्हणते, काय मग, काय चाललं आहे काका आणि पुतणीचं? सरकारला कसा त्रास द्यायचा याचं प्लॅनिंग चालू आहे का? सखी म्हणते, चोराच्या मनात चांदणं. तुम्ही जसा विचार करता ना सरकार, तसं आम्ही नाही करत हां. सखी निघून जाते. गौतमही त्याच्या रूममध्ये जात असतो. सरकार त्याला थांबवते. सरकार म्हणते, गौतम तू हुशार आहे, समजूतदार आहेस, म्हणून तुला एक सांगायचं आहे, वेडावाकडा विचार करू नको आणि माझ्याबद्दल सखीला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नको, नाहीतर कुल्फी तिचं काय होईल माहिती आहे ना? अरे कुल्फी जर सेफ राहावी असं वाटत असेल ना, तर मला सेफ ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे. लक्षात आहे ना छोटे भाऊजी? असं म्हणून ती तिथून निघून जाते. गौतम मनात म्हणतो, नाही, सखीला आता तिथपर्यंत पोहोचावंच लागेल आणि त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. तर इथे सखी चाळीतल्या मुलांचे ऑनलाईन क्लास घेते आणि तेवढ्यात तिला तो व्हिडिओ फोटो येतात. सखी ते बघते आणि हादरते. सखी धावत कान्हाकडे जाते. तर इथे सरकार कान्हा बोलत असतात. सरकार म्हणते, मला एक कळत नाही आहे, अचानक एवढी मोठी कंपनी प्रकट होते आणि माझ्या कंपनीचे 10% शेअर विकत घेते, त्यानंतर अचानक 70 एम्प्लॉईज राजीनामा देतात. हे सगळं काय चालू आहे? कोण माझ्याशी पंगा घेत असेल? सरकार विचार करत असते आणि तेवढ्यात तिथे सखी येते. सखी कान्हाला म्हणते, कान्हा माझ्यासोबत चल लवकर, खूप महत्त्वाचं बोलायचे. सखी कान्हाला घेऊन तिथून निघून जाते. सरकारला वाटतं की सखीचं काहीतरी चालू आहे, माझ्या विरोधात ती जाणार आहे. तर इथे सखी कान्हा रूममध्ये येतात. सखी कान्हाला तो फोटो दाखवते आणि जे मोबाईलवर व्हिडिओ आलेत ते दाखवते. सखी म्हणते, कान्हा हा फोटो होता ना तोपर्यंत ठीक होतं, पण हा व्हिडिओ बघ, अरे सेम ठिकाण आहे हे. मी तुला म्हटलं ना, मला कोणीतरी इशारा करते, मला तिकडे जाण्यासाठी सांगते. कान्हा आपण तिथे जायला हवं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम अहो हा योगायोग असेल. सखी म्हणते, नाही योगायोग नाही आहे, हे सगळं पॉसिबलच नाही आहे. कोणीतरी मुद्दाम घडवून आणते आणि मला पूर्ण खात्री आहे, आपण तिथे गेलो ना की सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच. चल आपण निघू. सखी कान्हा लगेच इथून निघतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.